ध्यानाची डेफिनेशन बदला किंवा त्याची व्याख्या बदला. ध्यान म्हणजे बघितलं की मी मगाशी म्हटलं तसं ध्यान म्हणजे बसायचं, डोळे मिटायचे आणि काहीतरी विचार करायचा किंवा विचार कुठेतरी कंट्रोल करायचा असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण जर तुम्ही तुमच्या ध्यानाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये ध्यान सहजपणे इंट्रोड्यूस करू शकता. ओके. ज्या गोष्टीतनं तुम्हाला आनंद मिळतोय, मेडिटेशन आपण फोड करूयात. हो. मेडीमध्ये मी आहे, स्वतः आहे. ओके. टेशनमध्ये सेलिब्रेशन आहे. जेव्हा आपण स्वतःला सेलिब्रेट करतो, स्वतःच्या भावनांना, स्वतःच्या विचारांना, स्वतःवर प्रेम करतो, बरोबर, त्यावेळेला ॲक्च्युली तुम्ही ध्यान करू शकता, मेडिटेशन करू शकता, तुम्ही छान तुमच्या मनाची काळजी घेऊ शकता. अतिशय सुंदर व्याख्या आहे. खूप सुंदर. कारण जोपर्यंत हा अवेअरनेस आज लोकांपर्यंत जात नाही ना, कारण कोणीही म्हटलं की अरे तू जरा मेडिटेशन करत जा, तू शांत होशील, तर मेडिटेशन म्हणजे आपण काय व्हिज्युअलाइज करतो की कुठेतरी बसायचं, ध्यान करायचं, मंत्र म्हणायचं, दिस इज व्हॉट वी म्हणजे आपण बघतो. पण ज्या गोष्टीतनं, छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्हाला आनंद मिळतोय, अशा गोष्टी जरी आपण करायला लागलोत ना तरी आपल्याला ध्यान केलेल्याची भावना निर्माण होते. अगदी छोटं एक्झाम्पल देते. तू कधी आजीबाईंना बघितलंयस का ज्या भजनं करतात? हो. हां, त्यांची एक ठराविक वेळ ठरलेली असते. त्या वेळेला त्या आजींना व्यवस्थित घड्याळ कळत नसलं तरी सुद्धा त्या उठतात, आवरतात, चांगली साडी नेसतात आणि ते त्यांच्या देवळात जातात. बरोबर. त्यांचं भजन हे त्यांच्यासाठी खरंच एक ध्यान असतं, मेडिटेशन असतं. आपण असं डान्स बघतो, गाणं बघतो, संगीत बघतो, ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीतनं आनंद मिळतो, प्रत्येकाची एक स्पेसिफिक गोष्ट असते. मग तो तुमचा स्वयंपाक असू शकतो, कधीतरी राग आला, कधीतरी वाईट वाटत असेल, कधी लो फिलिंग असेल, स्वतःच्या आवडीची डिश बनवा आणि खा, छान वाटेल, ट्राय करून बघा, नक्कीच होऊ शकतं ह्या गोष्टींमध्ये. तर तुमच्या आवडीच्या गोष्टीमध्ये स्वतःला थोडं इन्व्हॉल्व करणं म्हणजे ध्यान, अशी जर आपण व्याख्या केली ना तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो की मेडिटेशन एनीबडी कॅन डू. कोणीही मेडिटेशन करू शकतं, आनंदाने करू शकतं, त्याचा कुठलाही स्ट्रेस न घेता तुमच्या स्ट्रेसवरती तुम्ही मेडिटेशन पर्टिक्युलर व्याख्येत न बसवता तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकतो आपण. किती छान सांगितलं की आनंद मिळवा यार तुम्ही, आणि ते तुमचं मेडिटेशन आहे, ते तुमचं हिलिंगसाठी वापरण्यात येणारं सगळ्यात मोठं टूल आहे. ध्यान म्हणजे काय, जसं त्यांनी सांगितलं की स्वतःशी कनेक्ट होणं, हे एक प्रकारच आहेत ना, स्वतःशी कनेक्ट होणं. जे स्वतःला आवडतं तिथे तुम्ही कनेक्ट होता, आनंद मिळवता. आता तुम्ही फार सुंदर व्याख्या सांगितली आहे ध्यानाची. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा. तर यात अजून काय ॲडिशन असू शकेल? एक साधा विचार करा, तुमची सकाळ कशी सुरुवात होते? उठलं की कामाला लागतो, पळतो इकडे तिकडे. त्यापेक्षा जर मॉर्निंग स्टिलनेस तुम्ही थोडासा यूज करायला सुरुवात केला किंवा तो जर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आला तरी सुद्धा तुमचा दिवस जास्त एनर्जेटिक होतो. मॉर्निंग स्टिलनेस म्हणजे काय, तर सकाळी थोडंसं शांत राहणं. तुमचं जर काम 7:15 वाजता उठून जर होत असेल, थोडंसं एक अर्धा तास लवकर उठा, थोडंसं स्वतःला रिलॅक्स करा, थोडंसं गॅलरीत जाऊन 5-10 मिनटं बसणं, थोडंसं नेचर ऑब्झर्व करणं किंवा थोडंसं एखादं छान गाणं लावणं. घरामध्ये सुद्धा छोटंसं एखादं छान गाणं, थोडंसं काय म्हणतो आपण, आपल्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे ना ते थोडंसं फ्रेश करणं. सकाळी उठलं की आपण बायका मोस्टली फ्रीज समोर उभारून पहिलं दूध बाहेर काढतो. मुलांना उठवायची आरडाओरडा सकाळीच सुरुवात होते आपली. ते न करता थोडंसं एक 15 मिनटं जरी तुम्ही तुमच्या स्वतःची सकाळ जर थोडी शांतपणे सुरुवात केली ना, त्यातनं जी एनर्जी मिळते, मानसिक आणि शारीरिक दोन्हीसुद्धा, ती तुम्हाला दिवसभर तुमच्या मनाला ताजेतवाने ठेवते. दुसरी गोष्ट तुम्ही साधी करू शकता ती म्हणजे पॉज टेक्निक असते. पॉज टेक्निक म्हणजे काय की जर तुम्ही 8 ते 9 तास कॉर्पोरेट ड्युटी करताय किंवा कुठेही काम करताय, अगदी तुमच्या दुकानात सुद्धा तुम्ही बसला आहात, तर तुमच्या सततच्या कामामधनं एक 5 ते 10 मिनटं पॉज घेणं. पॉज घेऊन तुम्ही थोडंसं वॉक करू शकता जवळपास. ॲटलिस्ट कुठलं कलिग असेल, कोणी मैत्रीण असेल तर तिच्याशी गप्पा मारणं, थोडंसं अवांतर विषयावरती बोलणं.
म्हणजे ऑफिसमध्ये ऑफिसचा विषय न घेता थोडंसं अवांतर गोष्टीवरती बोलणं आणि आवर्जून ह्या गोष्टी करणं. जरी तुम्ही एखादी हाऊस वाईफ असाल किंवा तुम्ही घरी जरी असलात ना, घरातल्या कामांमधनं सुद्धा आठवणीने 1-2-2.5 तासांनंतर ब्रेक घेणं, पॉज घेणं खूप गरजेचं आहे. पण मग तो पॉज घेतल्यावर तुम्ही जर मोबाईल स्क्रोल करत असाल मग मात्र त्या पॉजचा काही उपयोग नाही. त्या पॉजमध्ये तुम्ही थोडंसं स्वतःसाठी वेळ काढणं असेल, एखादं संगीत ऐकणं असेल किंवा थोडंसं नेचर कनेक्ट ठेवणं असेल, ह्यासारख्या गोष्टी मात्र नक्की फॉलो करू शकता. तर पॉज घेणं असेल, मॉर्निंग स्टिलनेस असेल, दिवसभरातनं एक 20 ते 25 मिनटं स्वतःसाठी काढणं. राईट. मग ज्यामध्ये तुमची स्किन केअर असू शकतं, तुमचं एक्सरसाइज शेड्यूल असू शकतं, तुमचं कुठलीही गोष्ट असू शकतं. ज्यांना लिखाण आवडतं त्यांनी एक 20 मिनटं आठवणीने craft लिखाण, आहे. आर्ट अँड क्राफ्ट आहे, कुठलीही गोष्ट, गार्डनिंग असू शकतं. ज्यांना झाडं फुलं आवडतात त्यांच्यासाठी ॲब्सोल्युटली, कारण त्यांना तो जो मातीचा स्पर्श होणार आहे ना, त्या स्पर्शातनं सुद्धा संपदा खूप एनर्जी मिळते. अगदी बरोबर, खरंय. म्हणजे नेचर एक्झॅक्टली खूप सुंदर त्याचे इफेक्ट्स दिसतात. सो तुम्ही कितीही बिझी असलात, मी म्हणेन, जर तुम्ही म्हणत असाल की अरे हे सगळं करायला माझ्याकडे वेळच नाही आहे, मी म्हणेन तुम्ही कारणं देताय. कधीतरी ह्या कारणांच्या थोडंसं वर जाऊन बघा. कुठल्याही प्रॉब्लेमला असं म्हणतात ओव्हरकम केलं पाहिजे, बरोबर. मी म्हणेन प्रॉब्लेमला ओव्हरकम करू नका, यू गो ओव्हर दॅट प्रॉब्लेम. त्या प्रॉब्लेमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. त्या प्रॉब्लेमला जर सॉल्व करत बसलात, त्या वेळेच्या मॅनेजमेंटला जर सॉल्व करत बसलात ना, तर ते कधीच होणार नाही. तो ओव्हरकम कधीच होत नसतो अनलेस अँड अंटिल यू गो ओव्हर दॅट प्रॉब्लेम. अगदी बरोबर. तर जे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत, फार मोठी गोष्ट करण्याची गरज नाही आहे, जे काही अवेलेबल रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत त्यातनं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमधनं नक्कीच तुमच्या मनाला, मुळात ध्यान आपण न म्हणता मनाला आनंदी करणं, हे जर टार्गेट ठेवलं, हे जर इंटेंट ठेवलं तर नक्कीच होऊ शकतं. तुमच्या आवडीच्या व्यक्तीशी एक 15-20 मिनटं फोनवर असेल किंवा समोरासमोर असेल गप्पा मारणं, हे सुद्धा तुमच्या मनाला खूप समाधान देऊन जातं, आनंद देऊन जातं. आणि मग त्या आनंदाची जी एनर्जी असते ना, मग तुम्ही तुमच्या थायरॉईडच्या जर्नीमध्ये, डायबिटीसच्या जर्नीमध्ये, मग तुम्ही जे डाएट फॉलो करताय, मग तुम्ही जे एक्सरसाइज फॉलो करताय ना, त्याला ते चांगल्या पद्धतीने रिदमिक वेनी पुढे असू शकतं ना. मला असं वाटतं की पॉझिटिव्ह एनर्जी स्वतः क्रिएट करणं, ऑब्व्हियसली कुठल्याही ट्रीटमेंटसाठी तुमचं शरीर, तुमचं मन तसा उत्तम प्रतिसाद देणार आणि ऑटोमॅटिकली हील व्हायला सुरुवात होणार. म्हणजे सगळं जर सुंदरपणे कनेक्टेड होतं. बरोबर आहे. तुम्ही जिम मध्ये गेल्यावर बरेचदा आणि काय होतं, पॉज घ्यायचा विचार केला जातो त्याला गॉसिपिंग करा, निगेटिव्ह आधी ते ओव्हर थिंकिंग मध्ये असतात, तेच मांडत बसा. जसं मॅडम म्हणाले की प्रॉब्लेम करत बसलात तर तुम्हाला त्याचं सोल्युशन कधीच सापडणार नाहीये. सो व्हेरी ट्रू. आणि मला असं वाटतं की काय करू नये हे पण विचार करणं गरजेचं आहे. या पॉज टेक्निक मध्ये तुम्ही काय करायचं. किती सुंदर मॅमनी काही गोष्टी सांगितल्या की सिंगिंग एखाद्याला आवडतं, तुम्ही गुणगुणा नुसतं, तुम्हाला गाणं ऐकायला आवडतं, तुम्ही ऐका. सो जसं की जिम मधलं काहीतरी तुम्ही एक्झॅक्टली जिम मध्ये आपण गेलो तर तिथे म्युझिक का लावतात, ते म्युझिक शिवाय थोडी ते जे काय मशीन्स असतात ते चालतात. ते मशीन्स चालत असतात, तुमची एनर्जी असते, ते म्युझिक लावायची काय गरज आहे. कारण ते म्युझिक जे आहे ना, ते तुमच्या मनावरती इम्पॅक्ट करतं. ते म्युझिक जितक्या फास्ट चालतं तितकं तुमचं शरीर जास्त फास्ट चालतं, बरोबर. तुम्ही जेव्हा कूल डाऊन करता तेव्हा ऑटोमॅटिक ते म्युझिक कूल डाऊन करतात, सॉफ्ट म्युझिक वापरतात. कारण त्या पद्धतीने तुमचं मनही शांत होतं आणि मग तुमचं शरीरही शांत होतं. सो युअर मेस इज मेसेज ऑफ युअर बॉडी. तुमच्या आयुष्यातला जो मेस आहे ना, जो तुम्ही समजताय प्रॉब्लेम आहे, तो ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या शरीराने दिलेला एक मेसेज आहे. असं जर समजून आपण केलं तर मला असं वाटतं सगळं सोपं आहे. अगदी फार सुंदर.